आपण बघत आहात मराठी बातम्या सीआयडी तपास. विधान भवनाच्या लॉबीमध्ये आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन आता जवळपास संपत आलंय. जितेंद्र आव्हाड व पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली होती आणि हे कुठे घडले? जिथे कायदे तयार होतात त्या भवनाच्या लॉबीमध्ये. ही तर कायद्याची पायमल्ली झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आहेत नितीन देशमुख, यांना गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. हे सर्व व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुरक्षा रक्षक व पोलीस असताना ही मारामारी झाली होती. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे नाव आहे ऋषिकेश टकले. यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत अशी माहिती समोर येत आहे. या मारामारी दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु टकले वारंवार देशमुखांच्या अंगावर धावून गेले. अगदी रस्त्यावरची गुंडगिरी केल्यासारखे आपल्याला इथे दिसत आहे. गेले एकदा गुंड घेऊन आला होता. त्याची मस्ती आहे त्याला. विधान भवनात हात हिंमत मैदानातून बाहेर विधान भवनात अशी सभागृहाच्या बाहेर नाही साहेब, नेलं नाही साहेब, घेऊन निघून गेले. नाही साहेब, मी सांगतो हल्ला कोणी केला? हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला. जोरात बोला. अख्ख्या महाराष्ट्राला समजतं कोणी हल्ला केला. आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाही. जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच सुरक्षित नाहीये. मी स्वतः टीप टाकलंय. मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, काय काय लिहिलंय. काय चालू आहे काय विधानसभेत? भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा घ्यायला बाहेर गेलो होतो. मालाच पाहण्यासाठी आले होते सगळे. विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो, आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून.